Zee24 एक पाऊल पुढे। मी आता या एज्युकेशन फील्ड मध्ये 40 वर्ष आहे जी। तर इलेक्शन या झाल्याच पाहिजे, कारण विद्यार्थ्यांचे सर्वांगीण जे डेव्हलपमेंट होते, लीडरशिप क्वालिटी म्हणतो आपण। आता भारतामध्ये घ्या, महाराष्ट्रामध्ये घ्या, हे विद्यार्थी चळवळीतून मोठे झाले विद्यार्थी आणि देशाला ते लीड करतायत। खरं एखाद्या ठिकाणी एक कारण झालं म्हणून सगळ्या इलेक्शन बंद कराव्यात हा विद्यार्थी मान्य आहे। आता चेतन गुरु आता अजून त्याला माहिती नाही पूर्वीच्या इलेक्शन 93च्या पूर्वीच्या, तर चेतन मी तुम्हाला सांगू शकतो की प्रत्येक क्लासमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह, त्यानंतर जनरल सेक्रेटरी तुम्हाला बोललं पाहिजे, कसं बोलला पाहिजे, वर्गामध्ये जाऊन बोललं पाहिजे, मला मदत द्या, तुम्ही कॉलेजसाठी काय करणार आहात। आत्ताची जी हे पद्धत आहे मेरिटची मुलं, त्याला प्रिन्सिपल नॉमिनेट करतात। काय मेरिटच्या मुलाला इंटरेस्टच नाही आहे, फक्त मेरिट आहे म्हणून ते येतात। आता सुधाकर तांबोळे ते सिनेट मेंबर आहे, त्यांना माहिती आहे विद्यापीठामध्ये यांचं कॉन्ट्रीब्युशन 0 आहे, कुठल्याही ऍक्टिव्हिटी होत नाही, कल्चरल घ्या, स्पोर्ट्स घ्या, कसल्याही, कारण ही लिडरशिप त्यांना माहितच नाही। सहजासहजी त्यांना मिळालेली लिडरशिप आहे, म्हणजे प्रिन्सिपल नॉमिनेट करायचा हुशार मुलगा असावं, कारण त्या हुशार मुलगा आणि लिडरशिप जेव्हा फार मोठा फरक आहे, हे माझं म्हणणं आहे। जी 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 मी पाठक सर तुमच्याकडे येतो। खरं तर सर अगदी योग्य म्हणतात, कारण मी देखील विद्यार्थी चळवळीमधून आलेलो आहे। विद्यार्थी चळवळीमध्ये विद्यार्थी घडतो, किंवा तुम्ही जसं मगाशी म्हणत होते की आपल्याला प्रत्येक क्षेत्रात नेतृत्वाची गरज आहे, काय म्हणाल तुम्ही? तुम्ही सहमत दिसताय शिवारे सरांच्या मताशी? पाठकजी नाही, यामध्ये अभिजित मला काय वाटतं, याच्यात नेतृत्व तयार होता हा एक भाग आहेच, पण त्या जोडीला मगा शिवारे सर जे बोलले की विद्यापीठाचं जे व्यवस्थापन आहे, आज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा दैनंदिन व्यवस्थापनात सहभाग असला, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असला पाहिजे। बघा नाही, जर तुम्ही पूर्वीची विद्यार्थी चळवळ बघितली, पूर्वीचं मॅनेजमेंट काउन्सिल बघितलं, मी 30 वर्ष विद्यार्थी चळवळीत काम करतोय, त्यामुळे केवळ नेतृत्व निर्मिती हा एक भाग नाहीये, त्याच्यातून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कामामध्ये सहभाग आहे, हा सहभाग सुद्धा विद्यार्थ्यांचा विद्यापीठाचा कामात आला पाहिजे। आत्ताची स्थिती बघितली, एनएसएस असेल, एनसीसी असेल, कल्चरल असेल, या कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये विद्यार्थी नाही, केवळ कुलगुरू, तिथले अधिकारी आणि ते लोक सगळे निर्णय घेतात। मग विद्यार्थ्यांचं व्यासपीठ आहे आणि हे कॉन्स्टिट्यूशनने दिलेलं आहे। ज्या वेळेला तुम्हाला घटनेने एक व्यासपीठ दिलंय, ते व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, सहभागासाठी आहे, निर्णय प्रक्रियेसाठी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निवडणुका होणं अत्यंत आवश्यक। जी निरंजन डावकरे, मी तुमच्याकडे येतो। खरं सांगा, या सगळ्यात तुम्ही देखील विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलंय, पुन्हा या निवडणुका सगळ्या सुरू झाल्याच पाहिजे, पण अनेक अशा गोष्टी होत्या की ज्यामुळे या निवडणुका बंद झाल्या, त्या काय गोष्टी या सगळ्यातून वजा झाल्या पाहिजे? आचारसंहिता कशी असली पाहिजे? जर आपल्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका आचारसंहितेमुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण राबवू शकतो, तर याही राबवू शकू, त्यामुळे काय नेमका बदल झाला पाहिजे? आजी जे निश्चितच याच्यामध्ये कसं आहे की एखादा घटना जर घडली आणि त्याच्यामुळे जर आपण जनरल इलेक्शन्सला टाळलं तर निश्चितच त्या तिकडे तहसीलदार म्हणा, कलेक्टर म्हणा, हे पूर्णपणे त्यांचा अधिकार गाजवतील। आणि जसं मगाशी पाठक साहेबांनी सांगितलं की तसंच जी परिस्थिती आहे ती कॉलेजमध्ये आणि विद्यापीठांमध्येही आहे। आज ऍडमिनिस्ट्रेशनच त्यांचं पूर्णपणे दबाव या इकडे वापरतात आणि विद्यार्थ्यांचा आवाज कुठेतरी दाबला जातो। या जनरल इलेक्शन्सच्या माध्यमाने निश्चितच विद्यार्थ्यांना त्यांचा आवाज भेटेल, त्यांचा अधिकार भेटेल। आणि लिंडॉक कमिटीने काही एक याच्या संदर्भातल्या सूचना केल्या, उदाहरणार्थ की प्रत्येक विद्यार्थ्याला जो उभा राहील इलेक्शनला त्याचं 75% अटेंडन्स असणं कंपल्सरी आहे, त्याच्या अगेन्स्ट जुने कुठलेही गुन्हे हे नसले पाहिजेत। त्याचबरोबर अशा बऱ्याचशा महत्त्वाच्या सूचना या लिंडॉक कमिटीने केलेल्या आहेत आणि या जर कमिटीच्या सूचना आपण पालन केल्या तर एकदम चांगल्या पद्धतीमध्ये आणि सक्सेसफुली हे इलेक्शन्स आपल्याला रन करता येतील आणि एक चांगलं नेतृत्व आपल्याला कॉलेजच्या माध्यमाने विद्यार्थ्यांसाठी उभं करता येईल आणि विद्यार्थ्यांना त्यांचा एक आवाज, त्यांचा अधिकार या इकडे आपल्याला देता येईल। त्यासाठीच विद्यार्थी संघटनेने, राष्ट्रवादीची विद्यार्थी संघटना ही अग्रेसिव्हली या संदर्भात काम करते आणि 18 जुलैलाही या संदर्भात बैठक राष्ट्रवादी काँग्रेसची या संदर्भात आहे। सुधाकर तांबोळे, तुम्हाला या विषयावरती बोलायचं होतं, कारण कमिटीज भरपूर आल्या, बाकीच्या इतर गोष्टी झाल्या, समिती आली, पाटील समिती आली, भरपूर समिती आल्या, त्यांनी सूचना दिल्यानंतर त्याचं काही शासनाने पालन केलं नाही कुठे। आता मी डावकरे साहेबांना तेच बोलणार होतो, त्यांनी जे मुद्दे मांडले खरोखर चांगले आहेत। आता डावकरे साहेबांनी जसा तो विषय मांडला की त्याच्यावरती त्याला पुन्हा पाठिंबा आहे, बाबा इलेक्शन झाल्या पाहिजेत। आव्हाड साहेबांनी सुद्धा, जितेंद्र आव्हाड साहेबांनी सुद्धा त्याला पुढाकार घेतला, वेगवेगळ्या संघटनांनी, विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला, पुढाकार घेतला। सरकार यांचं आहे, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आहे, त्यांनी ज्या सूचना केल्यात
ते विद्यार्थ्यांच्या निगडीत हे सगळे प्रश्न आहेत, किती प्रश्न पेंडिंग आहेत. तर मला वाटतं की सरकार आपलं आहे, तर आपण सरकारकडे का ह्या विद्यार्थ्यांची बाजू मांडू नये किंवा या इलेक्शन पुन्हा होऊ नये, म्हणजे व्हाव्यात, यासाठी आपण आपल्या बाजूने सरकारकडे डावकरे साहेब आपण आणि आव्हाड साहेब तुम्हाला ह्या पूर्णपणे पाठिंबा आहे, तुमच्या विद्यार्थी संघटनेचा आहे, पक्षाचा आहे. मग ही गोष्ट कधी होणार? कारण 94 पासून लिंगडाव समिती असेल किंवा अनेक समित्या आल्या, सूचना केल्या, मग ते का होत नाहीये? इलेक्शन पुन्हा ह्या चर्चेला विषय येतोय आणि परत समिती नेमणार, परत आपण 2-4 वर्ष वाट बघणार. तर मला असं वाटतं की डावकरे साहेब आपण आपल्या वरिष्ठ यांच्याशी बोलून, पवार साहेबांशी बोलून किंवा आपल्या शासनाची राज्य सरकारशी बोलून आम्ही तुमच्याबरोबर येतो, सगळ्या विद्यार्थी संघटना तुमच्याबरोबर येतील आणि जे हे तडीस प्रश्न नेले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या निगडीत खूप हे प्रश्न आहेत, हे तुम्हाला व्हायला पाहिजे असं वाटतं, आम्हाला व्हायला पाहिजे असं वाटतं, तर आपण पुढाकार घेऊन हे लवकर का सोडू नये असं माझं म्हणणं आहे. आणि इलेक्शन झाले पाहिजे. जे निश्चित एक चांगलं आव्हान या ठिकाणी केलं जात आहे की सगळ्यांनी मिळून, आणि डावखरेंना प्रश्न आहे, निरंजनजींना प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण घेऊयात. एका ब्रेकशिवाय झाली. निरंजनजी मी येतो आपल्याकडे, पण या सगळ्याच्या माध्यमातून गेली 20 वर्ष खरं तर निवडणुका काही आचारसंहितेच्या माध्यमातून झाल्या पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींवरती बंदी आली पाहिजे ही मागणी होती. मात्र निवडणुका बंद झाल्या, समिती नेमली, समितीने शिफारस केली, पण अजूनही त्याच्या सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये. ते का होत नाहीये? आणि ते करण्यासाठी आता सुधाकर तांबोळेंनी निरंजन डावखरेंना एक आवाहन केले की आपण सगळे मिळून, किंवा सगळ्याच पक्षाच्या विद्यार्थी संघटना त्यांनी आवाहन केले की आपण सगळे मिळून यासाठी सरकारकडे मागणी करूयात. झी 24 तास, एक पाऊल पुढे.